नमस्कार, मी डॉक्टर संजय शिंदे, मूळव्याध तज्ज्ञ. शौच जागेभोवती आपण पाहतो बऱ्याचदा असे बुरशीसारखं फंगल इन्फेक्शन तयार झालेलं असतं. तर फंगल इन्फेक्शन तयार झाल्यामुळे काय होतं, तर त्या जागेवर खाज यायला लागते. म्हणजे शौच जागेच्या आजूबाजूला बऱ्याचशा प्रमाणामध्ये खाज जाणवते. आता खाज येण्याचे कारण वेगवेगळे असतात. फंगल इन्फेक्शन म्हणा किंवा कधी कधी आपण जर ओलसर आपल्या अंडरपॅन्ट जर ओलसर असेल तर त्यामुळे पण खाज येत असते किंवा बऱ्याचदा आपल्याला घामामुळे पण त्या जागेवर खाज येत असते. बाजू जे फंगल इन्फेक्शन असतं तर ते काय होतं, हळूहळू पसरत जाऊन ते शौचेच्या जागेपर्यंत जातं आणि शौचेच्या जागेवर गेल्यानंतर मग शौचेच्या जागेवर थोड्याफार प्रमाणात खाज येते, गुदगुद होते आणि परिणामी खाज आल्यानंतर ती जागा तडकल्यासारखी होते. थोडे चेहरा पडायला लागतात आणि कधी कधी त्या चेहऱ्यामधून रक्त पण यायला लागतं. म्हणजे ते फंगल इन्फेक्शन जर शौच जागेपर्यंत पोहोचलं तर मळव्याधीच्या त्रासाला हळूहळू सुरुवात होते आणि मळव्याधीची लक्षणं आपल्याला जाणवायला लागतात. तर त्यासाठी आपण सर्वात प्रथम म्हणजे यामध्ये त्वचारोग तज्ज्ञांची पण ट्रीटमेंट घ्यावी लागते. कारण फंगल इन्फेक्शन त्यांच्या सल्ल्याने बरं करावं लागतं आणि मळव्याधीचा आजार हा मळव्याधी तज्ज्ञांच्या सल्ल्याने बरा करता येतो. अशा पद्धतीने जर दोन्ही डॉक्टरांची जर ट्रीटमेंट घेतली तर निश्चितपणे फंगल इन्फेक्शन आणि मळव्याधीचा आजार असे दोन्ही आजार एकाच वेळेस बरे होतात. जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा.